पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 10 मार्च. पहिले वाचन दानियल अध्याय 3 ओवी 25 आणि 34 ते 43. आझरिया आगीच्या मध्यभागी उभा राहून उंच स्वरात अशा प्रकारे प्रार्थना करू लागला. तो आपल्या नामाला स्मरून आमचा सदा सर्वदा त्याग करू नकोस. आम्हासाठी आपले वचन रद्द करू नकोस. आपला मित्र अब्राहाम, आपला सेवक इसहाक तसेच आपले भक्तगण इस्रायल यांचे स्मरण कर व आपली कृपादृष्टी आमच्यापासून फिरवू नकोस. तूच असे वचन दिले होतेस की आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे व समुद्र किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुमचे वंशज संख्येने वाढतील. हे प्रभो, संख्येच्या दृष्टीने आम्ही सर्व राष्ट्रांत लहान झालो आहोत आणि आमच्या पापांमुळे सर्व पृथ्वीवर आमचा अपमान होत आहे. आता तर राजा नाही, संदेष्टा नाही, नेता नाही, अर्पण नाही, यज्ञ नाही, बळी नाही आणि धूपदान पण नाही, अशी एकही जागा नाही की जेथे तुझी कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी तुला अर्पण करता येईल. आमचे पश्चातापी हृदय आणि विनम्र मन मेंढ्या आणि बैल तसेच हजारो पुष्ट बकऱ्या यांच्या बलीप्रमाणे तुला मान्य होवो. आज तुझ्यासाठी हेच आमचे बलिदान असो. आम्हाला पूर्णपणे तुझ्या मार्गावर चालव, कारण तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची कधीच निराशा होत नाही. आता आम्ही असा दृढ निश्चय करतो की आम्ही तुझ्या मार्गाने चालू, तुझ्यावर श्रद्धा ठेवू आणि तुझ्या दर्शनासाठी आतुरलेले असू. आमची निराशा करू नकोस, तर आमच्याबद्दल आपली सहनशीलता तशीच महान दया प्रदर्शित कर. हे प्रभो, आपल्या अपूर्व कार्याद्वारे आमचे रक्षण कर आणि आपले नाव सन्मानित कर. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभो, तुझे वात्सल्य आणि तुझे अढळ प्रेम यांचे स्मरण कर. शुभवर्तमान मत्तेय अध्याय 18 ओवी 21 ते 35. पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. यावरून त्याचा सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करेल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. समाधान हे देवाचे दान आहे. आपल्या जीवनात पश्चाताप करून समाधान मिळविता येते, मात्र क्षमा केल्याने क्षमा मिळते. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणत आहे, 7च्या 70 वेळा क्षमा करावी, म्हणजेच आपल्या अपराध्याला आपण अगणित वेळा क्षमा करायला हवी. प्रभू येशूने क्षमेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कृतज्ञ चाकराचा दृष्टांत सांगितला आहे.
मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावी असे प्रभूने म्हटले आहे. देवाच्या दयेला आणि क्षमेला पात्र होण्यासाठी आपण इतरांवर दया व क्षमा करण्यास तयार असायला हवे. देव दयाळू, प्रेमळ आणि क्षमाशील आहे. तसेच आपण सुद्धा असावे म्हणून आपण अंतर्मुख बनून आपल्या जीवनावर चिंतन करूया.